ह्यो असा अलकूल आणि ह्यो असा त्याचो पालो, म्हणजे दोन्ही जॉईंटच असतात, पण ते आम्ही काढलो. मग ह्याची असं ना, ह्याची गोलमो घालून भाजी केली जाता, ती पण मी तुमका एक दिवस दाखवेनच. मग आता आपण अलकूलचं पाल्याची भाजी. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले अलकूलची भाजी. तर अलकूलची भाजी ही म्हणजे जमिनीतूनच या, म्हणजे आम्ही लावूक नाही, बाजारातून आम्ही घेऊन गेलो. तर मी तुमका आता अलकूलची भाजी दाखवते. अलकूलची भाजी म्हणजे जो अलकूल असता ना, तर ते का तुम्ही गोलमो घालून पण करू शकताय. तर ती पण मी तुमका कधीतरी दाखवेनच. पण आता ही आम्ही वेजच, म्हणजे आता याच्यात आम्ही गोलमो नाही घालूचो, ही आम्ही सिंपलच बनवतलो. तर मी तुमका दाखवते कशी बनवते ती. तर आईने गॅस पेटवून सांगितलंय, तर मी आता फोडणीत घालतोय. बघूया आपण. ह्यो असा अलकूल आणि ह्यो असा त्याचो पालो, म्हणजे दोन्ही जॉईंटच असतात, पण ते आम्ही काढलो. मग ह्याची असं ना, ह्याची गोलमो घालून भाजी केली जाता, ती पण मी तुमका एक दिवस दाखवेनच. मग आता आपण अलकूलच्या पाल्याची भाजी करतलो. ह्यो पालो असा, तर ही आईन भाजी अशी चिरून ठेवलेली आहे. आता मी तिका फोडणीत घालतोय. बघूया आपण. अलकूलची भाजी कॅन्सल झाली, मी बनवत होते, तर आई बोलली मी बनवतोय. तर आई बनवते, आपण तिचा व्हिडिओ घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेला असा. तर आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदो घालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण कांदो घालून घ्यायचा. आपलो आता कांदो भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात मसालो घालून घ्यायचो. मसालो घालून घ्यायचो. त्याच्यानंतर जराशी हळद आणि मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची. ही भाजी ढवळून घ्यायची. जास्त नाही, जरासाच घालायचा. शिटी किती करायचे? 2-3 शिटी करून घ्यायचे. जून असं म्हणून आम्ही कुकरला लावली आहे भाजी. 3 शिटे करायची. जर कोळी असत तर कुकरला नाही लावलाय तरी चालता. आणि वरनं मीठ घालून घ्यायचा आणि झाकण लावायचा. आपली भाजी शिजली आहे. उघड. तर ही बघा, आता आपली भाजी शिजलेली आहे. आईने आधीच कुकर काढून घेतलेलं होतं आणि जरासा पाणी रावलेला हा. आता आपण आटूया आणि त्याच्यात खोबरा घालून घेऊया वरती. आणि कोथिंबीर टाकलं. कोथिंबीर टाकलेली आहे. खोबरा टाकू मी नको हा. तर जरासा पाणी आटल्याच्या नंतर खोबरा घालूचा हा. तर आपण ह्याच्यात खोबरा घालून घेऊया. आता खोबरा घालून ढवळून घेऊया. नको झालं. बघा, आपली भाजी आता रेडी हा. जी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता, पांढऱ्या किंवा ज्वारीच्या किंवा नाचण्याच्या भाकरी सोबत खाऊ शकता. चपाती सोबत पण चांगली लागतात, पण जास्त करून भाकरी सोबत चांगली लागतात. तर एकदा भाकरी सोबत खावा आणि माका कमेंट्स करा. व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.